पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0181 24 22 45। केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी एलपीजी नियमामध्ये संशोधन आदेश लागू केले। नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन म्हणजेच पाईपलाईन गॅस आहे त्यांना एचपी, इंडेन किंवा भारत गॅस एलपीजी कनेक्शन महिन्याभरात सरेंडर करावं लागणार आहे। जे ग्राहक स्वेच्छेने एलपीजी कनेक्शन सोडतील त्यांचं पूर्णपणे नुकसान होणार नाही। एलपीजी कनेक्शन सरेंडर करताना त्यांना पूर्णपणे नुकसान होणार नाही। त्यांना एक कूपन दिलं जाईल, त्यात त्यांना भविष्यात गरज पडली तर एलपीजी कनेक्शन पुन्हा ॲक्टिव्ह केलं जाईल। जिथे पाईपलाईन गॅसची सेवा उपलब्ध आहे तिथे एलपीजी ग्राहकांनी 3 महिन्यामध्ये पाईपलाईन गॅसची सेवा घ्यावी, अन्यथा त्यांचं एलपीजी कनेक्शन कट केलं जाईल, असे आदेश सरकारने मार्च महिन्यातच दिले होते। जून महिन्याच्या शेवटी मुदत संपत आहे। ज्या भागात पीएनजी सिस्टीम आहे तिथे राहणाऱ्यांनी आतापर्यंत गॅस पाईपलाईन घेतली नसेल तर तातडीने तुमच्या जवळच्या पीएनजी कनेक्शन कंपनीला संपर्क करा। याशिवाय एलपीजी कनेक्शन असणाऱ्या सर्वांना ई-केवायसी व्हेरीफाय करणंही गरजेचं आहे, ज्यांची अंतिम तारीख 30 जून आहे। जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलं असेल तर पुढे काही करण्याची गरज नाही। पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे सरकारने कमर्शियल एलपीजीच्या सप्लायचे निर्बंधही आधीच हटवले आहेत। त्यानंतर आता घरगुती वापराच्या नियमामध्येही अशाच प्रकारचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ग्राहकांना पुन्हा बुकिंग करण्याआधी शहरात 25 दिवस आणि गावात 45 दिवसांची वाट पाहायला लागत होती। सरकारने हा नियम युद्धाच्या काळात साठेबाजी रोखण्यासाठी केला होता। आता परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे 1 जुलैपासून हा कालावधीही कमी होण्याची शक्यता आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।